व्हिसा मिळवता येणारे अमेरिकेतल्या मोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतल्यावरती परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी एक पाऊल उचललं जात आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि चीनमधील विद्यार्थी अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून त्यांच्या देशात नोकरीसाठी जाणं ही लाजिरवाणी बाब असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ट्रम्प गोल्ड कार्ड स्कीममुळे कंपन्यांना अशा विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। पण या गोल्ड कार्डसाठी सोन्यासारखी किंमतही मोजावी लागेल। त्यासाठी $10 लाख इतकी किंमत मोजावी लागणार आहे। त्यामुळे ही किंमत मोजून अमेरिकेतील कंपन्या या प्रतिभावान मनुष्यबळाला त्यांच्या कंपनीमध्ये कामावरती ठेवू शकतील आणि हे नागरिक अमेरिकेमध्ये वास्तव्य करू शकणार आहेत। तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।